नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकूण 5 रांगोळी काढणार आहोत. तर चला तर मग काढूयात. तर इथे बघा, आपल्याला या पद्धतीने डिझाईन काढायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला बेलाच्या पानाचा आकार द्यायचा आहे. दोन्ही साईडने आपल्याला सेम आकार द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण हिरवा रंग लाईन मारून घेऊयात, हिरव्या रंगाच्या अगदी हलक्या. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. रांगोळी सुंदर आहेत आणि काढायला सुद्धा सोप्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला रांगोळी आवडतील सुद्धा. आणि पाहिल्यानंतर जरूर कळवा रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या. तर या पद्धतीने आपण अगदी हलका म्हणजे एक एक रेषच अशी देणार आहोत यामध्ये. आणि आपण दोन्ही साईडला जे चक्र काढलेले आहेत त्यावरती आपण 2 लाईन देऊयात आणि त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट्स देऊयात. तर ही होती आपली आजची पहिली रांगोळी. तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा. आणि अशाच अगदी छोट्या छोट्या रोज काढण्यासाठी रांगोळी तुम्हालाही पाहायला आवडत असतील, काढायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर रोज रात्री आपला 8 ते 9च्या दरम्यान व्हिडिओ अपलोड होत असतो मैत्रिणींनो. त्यामध्ये तुम्हाला मी 5, 6 किंवा 7 रांगोळी रोज दाखवत असते. तुम्हाला पाहायला आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. तर हे बघा, या पद्धतीने आपली पहिली रांगोळी इथे काढून झालेली आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे आपल्याला एकूण अशा 2 लाईन द्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी या पद्धतीने आपल्याला चक्र काढून घ्यायचे आहेत. आणि ज्या चक्र काढले त्या चक्राला जॉईंट करूनच आपल्याला अशा पाकळ्या काढायच्या आहेत. ज्या पद्धतीने आपण कमळ फूल तयार करताना पाकळ्या काढतो त्या पद्धतीच्याच आपल्याला इथे 3-3 पाकळ्या काढायच्या आहेत दोन्ही साईडनी. तर या पद्धतीने आपण अशा 3 पाकळ्या काढलेल्या आहेत. आणि ज्या लाईन होत्या त्या एका साईडला आपण लाल रांगोळीचे असे 4 डॉट्स देऊयात आणि दुसऱ्या साईडला आपण पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. आणि शेवटी आपण एका पाकळीवरती हिरव्या रांगोळीचा सुद्धा एक डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा अगदी साधी, सोपी, सिंपल, अगदी 1 मिनिटात काढून होणारी ही रांगोळी तयार झालेली आहे. तर रोजच्या काही गडबडीमध्ये आपल्याला अगदी छोट्याच रांगोळी काढायच्या असतात. त्यासाठी तुम्हाला या रांगोळी परफेक्ट आहेत. तर तुम्ही रांगोळी पहा, तुम्हाला आवडत असेल तर जरूर तुम्हीसुद्धा तुमच्या देवघरात, दारात किंवा तुळशीसमोर ट्राय करा रांगोळी. तर आपण आता इथे तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे आपल्याला 2 लहान आणि 2 मोठ्या लाईन द्यायच्या आहेत. दोन्ही साईडच्या लाईन थोड्या मोठ्या आणि आतल्या साईडच्या ज्या लाईन आहेत त्या थोड्या छोट्या द्यायच्या आहेत. आणि या 4 लाईनवरती आपल्याला एक चौकोन तयार करायचा आहे मध्ये या पद्धतीने. आणि लाईनच्या दोन्ही साईडने आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट्स देऊयात. तर एका साईडने लाल रंगाचे आपण एकूण असे 5 डॉट्स देऊयात आणि दुसऱ्या साईडला पिवळ्या रांगोळीचे आपण डॉट्स देऊयात. इथे आपण ब्रशच्या सहाय्याने आतल्या साईडला ओढून घेऊयात आणि तिथे एक छान आकाराचं फूल तयार होतं. तर या पद्धतीने असे डॉट्स द्यायचे आहेत थोडे मोठ्या आकाराचे. पेन, पेन्सिल तुम्ही कशाचाही वापर करू शकता. आणि या पद्धतीने आपण हे डॉट्स आतल्या साईडला ओढून घेऊयात. या पद्धतीने इथे असा फूल तयार होईल आणि त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट्स देऊन प्रेस करूयात त्याला. रांगोळी खूप आपल्या छोट्या असतात आणि अगदी कमी कलर वापरून अगदी छोट्याशा जागेत काढता येणाऱ्या रेखीव रांगोळी असतात. तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल. तर आवडली तर तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करा मैत्रिणींनो. तर या लाईनवरती आपण पांढऱ्या रंगाचे डॉट्स देऊयात आणि आतल्या लाईनवरती हिरव्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. आणि यापेक्षाही तुम्हाला अजून छान आणि सुंदर पटकन काढता येणाऱ्या रांगोळी पाहायच्या असतील तर इंस्टावरती सुद्धा आपली आयडी आहे अन्नू डेली रंगोली. तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. तिथल्यासुद्धा रांगोळी पाहून तुम्ही झटपट काढू शकता. तर हे बघा, या पद्धतीने आपली ही सुद्धा रांगोळी कंप्लीट झालेली आहे. तर जरूर कळवा तुम्हाला कोणती रांगोळी सर्वात जास्त आवडली. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. इथे आपल्याला पहिल्यांदा एक राऊंड मारून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चक्र काढायचं आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला सेम आपण कमळ फुलाच्या जशा पाकळ्या काढतो त्या पद्धतीनेच पाकळ्या काढून फूल तयार करायचं आहे. तर आपल्याला एकूण 4-4 पाकळ्या दोन्ही साईडने काढायच्या आहेत इथे. आणि खालच्या साईडला आपल्याला तुरे काढायचे आहेत या पद्धतीने. आणि आपण जे तुरे काढलेले आहेत त्यावरती आपण हिरव्या रांगोळीचे 2 डॉट्स देणार आहोत. एक मोठा आणि एक त्याला जोडूनच छोटा
तर खूप सुंदर रांगोळी आहे, काढल्यानंतर खूप छान आणि युनिक अट्रॅक्टिव्ह रांगोळी दिसते. तर नक्कीच तुम्हीसुद्धा ही रांगोळी काढून पहा, तुम्हाला जर आवडली तर अगदी कमी कलर वापरून एकदम नवीन रांगोळी, रोज त्याच रांगोळी काढून आपल्यालासुद्धा बोर होतं आणि पाहणाऱ्यांनासुद्धा बोर वाटतं. त्यासाठी अगदी छोट्याशाच रेखीव आणि सुंदर रांगोळी काढायची असतील तर आपल्या चॅनलवरती भरपूर रांगोळी आहेत. व्हिडिओ पहा आणि त्यातलं तुम्हीसुद्धा रांगोळी काढा. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला पहिला डॉट्स मोठा आणि नंतरचा छोटा द्यायचा आहे. आणि वरती आपण असे 4 डॉट्स देऊयात गुलाबी रांगोळीचे. आणि खाली आपण जे डॉट्स दिलेत त्याच्या खाली आपण लाईनसुद्धा उडून घेणार आहोत एक एक. तर हे बघा, आपण इथे ज्या पाकळ्या काढल्यात त्या पाकळ्यांमध्ये सुद्धा आपण एक एक अशा लाईन ओढून घेऊयात. दोन्ही साईडनी आपल्याला सगळ्या पाकळ्यांमध्ये अशा प्रकारच्या लाईन द्यायच्या आहेत. आणि मध्ये डॉट्ससुद्धा देऊयात. आणि जे खाली आपण ग्रीन रांगोळीचे डॉट्स दिलेत त्यावरती आपण हलक्या लाईनसुद्धा मारून घेऊयात. या पद्धतीने. तर ही सुद्धा रांगोळी आपली कंप्लीट झालेली आहे. तर कशी वाटली ही कमळ फुलांची रांगोळी? कमळ फुलांच्या खूप रांगोळी आपल्या चॅनलवरती आहेत. अगदी आकार वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहेत. तुम्हाला जर कमळ फुलांच्या रांगोळी काढण्यासाठी आवडत असतील तर तुम्ही आपले व्हिडिओ जरूर पहा. शॉर्ट्समध्ये सुद्धा आहेत आणि लाँग व्हिडिओमध्ये सुद्धा खूप साऱ्या कमळ फुलांच्या रांगोळी आहेत. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. इथे सुद्धा आपण 3 लाईन देऊन घेतलेल्या आहेत, एक मोठी आणि साईडच्या 2 छोट्या. आणि त्यावरती आपण अशा 3 गोलाकार पाकळ्या काढून घेणार आहोत. आणि तर त्या लाईनच्या आपण दोन्ही साईडने असे डॉट्स देणार आहोत. एका साईडने मी हिरवा रंग वापरला आहे आणि दुसऱ्या साईडने ऑरेंज कलरचे असे डॉट्स दिलेले आहेत. तर आपल्याला एकूण 3 असे डॉट्स द्यायचे आहेत. आणि जे आपण 3 पाकळ्या काढलेल्या आहेत त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला तुरे काढून घ्यायचे आहेत वरच्या साईडला, या पद्धतीने. आणि जे तुरे काढलेत त्या तुऱ्यावरती सुद्धा आपण डॉट्स देणार आहोत. आणि बोटाने किंवा इयरबडच्या सहाय्याने तुम्ही मागच्या साईडला ओढून घेऊ शकता ते डॉट्स. त्या पहिले आपण इथे अशा लाईन देऊन घेऊया त्या पाकळ्यांमध्ये. तर ही सुद्धा खूप सुंदर आणि सोपी, एकदम आकर्षक नवीन रांगोळी आहे. मैत्रिणींनो, आजच्या रांगोळी कशा वाटल्या हे जरूर कळवा. आणि आपले असेच व्हिडिओ पाहत राहा, नवनवीन रांगोळी शिकत राहा, त्यातल्यासुद्धा पाहत राहा. तुम्ही ट्रायसुद्धा करा त्या रांगोळी. तर ह्या होत्या आपल्या आजच्या भागातल्या 5 एकदम युनिक आणि एकदम छोट्या छोट्या आकर्षक अशा रांगोळी. तर आपण भेटूयात उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.